नागपुरातील 50 पेक्षा जास्त पर्यटक सध्या जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याची माहिती आहे। जरीपटका भागातील एक पर्यटक जखमी आहे कालच्या हल्ल्यामध्ये किरकोळ अशी माहिती मिळते। माझ्यासोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे आहेत। काय परिस्थिती आहे, किती पर्यटक आहेत? कालच्या हमल्याच्या अनुषंगाने आपण काल रात्रीच माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सरांच्या सूचनेनुसार आपण इथे नियंत्रण कक्ष इस्टॅब्लिश केलेला आहे आणि तशी माहिती आपण प्रेस नोट आणि सर्व माध्यमातून आपण दिलेली आहे। त्यानंतर संध्याकाळ रात्रीपासून आपल्याला या नियंत्रण कक्षात आणि माझ्या स्वतःच्या क्रमांक सुद्धा आपण प्रसिद्ध केल्यानंतर आम्हाला तिथल्या अडकलेल्या नातेवाईकांचे आणि तिथे अडकलेल्या व्यक्तींचे सुद्धा फोन आलेले आहेत आणि जवळपास आता 45 ते 50 व्यक्ती सध्या श्रीनगरमध्ये असल्याची आमच्याकडे माहिती आहे। आम्ही त्यांच्या संपर्कात आहेत आणि ते सर्व व्यक्ती सुखरूप आहेत। एक व्यक्ती जखमी आहे, कुठला आहे, काय आहे, किती जखम आहे, सुरक्षित आहेत का आता? हो, जरीपटका भागातील एक फॅमिली आहे की ती हमल्याच्या ठिकाणी होती तिथे आणि त्यांनी जंप करून तिथनं उडी मारल्यानंतर त्यांना थोडं पायाला फ्रॅक्चर झाली असल्याची ती मायनर इंजुरी आहे। ती फॅमिली सुद्धा सुखरूप आहे, घाबरण्याचं काही कारण नाही आहे। जिल्हा प्रशासन कशा प्रकारे मदत करते, कारण बरेच लोक अडकलेले आहेत, त्यांना येण्याची सुविधा नाही, कशी मदत करते? त्यांचं तर सर्वप्रथम त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे, कारण की आपल्या जिल्हा नियंत्रण कक्षातनं आपण तिथल्या प्रशासनाशी संपर्कात आहे आणि राज्याला मुंबईला पण नियंत्रण कक्ष प्रस्थापित केलेला आहे। तर ते जी काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते आहे ती आम्ही स्थानिक प्रशासन तसंच राज्य शासनाला आम्ही देतो आहे आणि त्यांना जी काही मदत लागत असेल, प्रवासाची असो किंवा तिथे अडकलेले असेल तिथनं दुसऱ्या ठिकाणी जाण्याची असो, त्याबद्दलची माहिती आम्ही त्यांना पुरवत आहे। आपण त्यांना परत यायचं असेल तर हे सगळे लोक कधी परत येणार आहेत, परत येण्यासाठी काय मदत करतोय? हो, सध्या आम्ही बाकी ट्रान्सपोर्टेशन ज्या एजन्सीज आहेत त्यांच्यासोबत पण आमचं बोलणं सुरू आहे। एअर एजन्सीसोबत पण बोलणं सुरू आहे की आम्ही त्यांचे टायमिंग रिवाईज करू शकतो काय, पण असं घाबरण्याची कुठलीही गरज नाही आहे। काही लोकांचे आजच संध्याकाळचे फ्लाइट्स आहेत, काही लोकांच्या उद्याच्या ट्रेन आहेत। तर फक्त त्यांना एवढंच आमचं आव्हान आहे की त्यांनी आता ज्यांना पहलगाम किंवा दुसऱ्या ठिकाणी गुलमर्ग बाकीचे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जायचं होतं तर त्यांनी न जाता आणि स्थानिक तिथे जे प्रशासन जे काही सांगताय, आर्मी सांगताय, त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सूचनेनुसार आपल्याला तिथे कार्यवाही करणं गरजेचं आहे। हेल्पलाईन सुरू केली, नंबर काय आहे, लोकांना काय आवाहन करणं? हो, त्याच्या आपली जिल्हा नियंत्रण कक्षाची आपण जी हेल्पलाईन आहे 0712 256 266 8 हा क्रमांक आहे। तसाच माझा मोबाईल क्रमांकही आहे 8860018817। जर आपल्याला कुठलीही मदत लागत असेल, आपण तिथे श्रीनगरमध्ये पहलगाममध्ये अडकलेले असाल आणि आपल्याला कुठली माहिती द्यायची असेल किंवा मदतीची गरज असेल तर तुम्ही या क्रमांकावर संपर्क साधू शकता। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।